आर्णी तालुक्यातील बीजेपी कार्यकर्त्यांनी आज देऊरवाडी येथील एका शेतात बैठक बोलावली असता तेथे 5 गावातील सरपंच व 2 कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकासह 25 गावातील बीजेपी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सर्वांनी व्यक्त केले। तसेच बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत भविष्यात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। आपले मत व्यक्त करताना अनेक जण बोलले की आपण आमचे कोणतेही काम ते तहसीलमध्ये असो किंवा पोलीस स्टेशनमध्ये असो या सर्व कामासाठी बीजेपीचा कधीच फायदा आम्हाला झाला नाही। निवडणूक वेळी आम्हाला राजकारणी राबाराब राबवून घेता, परंतु जेव्हा आमची काही कामं आल्यावर मात्र त्यांच्याकडून आपला अंग काढता घेतात। याचा अनुभव आम्ही मागील 5 वर्षापासून घेत आहोत, त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत, असे आमचे प्रतिनिधीशी बोलताना बीजेपी कार्यकर्ते म्हणाले। तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष कोण आहे? इथं तालुका कार्यकारिणी संदर्भात आमची नाराजी आहे आणि इथे चाललेले जे नियोजन आहे या नियोजनासंदर्भात कोणत्याही जुन्या कार्यकर्त्याला विचारात घेतलं नसल्यामुळे हे सगळे सरपंच आणि 2 बाजार समितीचे डायरेक्टर उपसभापती हे सगळे जमलेले आहे। आता येत्या 1-2 दिवसात निवडणुकीचा जास्त वेळ राहिलेला नाही, येत्या 2 दिवसात आमची काय ती भूमिका आम्ही ठरवू। आमची भूमिका आणखी ठरवली नाही आणि नाव घेऊन कोणाचं आम्ही त्याबद्दल नाही, आम्हाला जर मान सन्मान मिळत नसेल, तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मान सन्मान मिळावा याच्यासाठी हे सर्व बैठक इथं आयोजित केलेली आहे। त्यांना जर मान सन्मान मिळत असेल तरच आम्ही पक्षाचं काम करू, त्यांना मान सन्मान मिळत नसेल तर आम्ही बहिष्कार टाकायला सुद्धा मतदानावर तयार आहे। आणि गोरगरिबाचे काम प्रत्येक गावातले 1-2 यामध्ये फक्त बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, हवेत नाही आहे। आम्ही जेव्हा भयाकर ते आर्णीतच आहे, खेड्यापाड्यात नाही आहे। ते कोणालाच भेटत नाही, कोणालाच विचारत नाही, कोणाची गाठभेट घेतली नाही। एका गावातनी एका पाठीमागे एका कार्यकर्त्याच्या मागं 1500 मताचा गट्टा आहे, पण त्याला काही किंमत देऊन नाही राहिले, कोणी विचारायला त्यांना वेळ नाही। म्हणजे आपली नाराजी फक्त तालुका अध्यक्षांवरच आहे? तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी आणि संबंधित जे यंत्रणा सांभाळून राहिले त्या लोकांसंदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांची सर्वांनाच आहे। तहसीलला काम होत नाही, गृहराज्यमंत्री हंसराज यांच्यावर आपली कोणत्याही प्रकारची नाराजी नाही। भैयांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे। होणाऱ्या निवडणुकीत या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना किती प्रमाणात फायदा होतो की तोटा होईल हे भविष्यात पाहायला मिळेल। आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात हे कार्यकर्ते एका मोठ्या फेरबदल करण्याच्या तयारीत दिसत आहे, अशा चर्चा रंगताना दिसत आहे। ही माहिती आर्णी येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली।